खूप लोकांच्या डाएटमध्ये काय असतं ना, की फक्त राईस असतो. पण राईस खाऊन पोट भरल्यासारखे वाटत नाही. पोळी खावीशीच वाटते. अशा लोकांनी ही व्हिडिओ एकदम अवश्य बघा. तांदळाची आपण पोळी करणार आहोत तांदळाच्या पिठाची. पोळी खाल्ल्यामुळे काय होतं, की पोट भरल्यासारखे पण वाटते आणि आपला डाएट पण होतो. त्याच्यासाठी काय करायचं, 1 वाटी पाणी घ्यायचं. तेवढीच वाटी भरून तांदळाचं पीठ घ्यायचं. सगळ्यात अगोदर कढई घ्यायची, त्यात 1 वाटी पाणी घालायचं. त्यात थोडं 1 चमचा भरून गव्हाचं पीठ घालायचं आणि 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घालायचं. रवीने किंवा लाटण्याने असं त्याला एकजीव करून घ्यायचं आणि अशी व्यवस्थित गोळी तयार झाली, की एका भांड्यात किंवा परातीत, ताटात ते पीठ सगळं काढून घ्यायचं. त्यानंतर हाताने की गरम-गरम असतं त्यामुळे पहिले वाटीने मळून घ्यायचं आणि नंतर 1 मिनिटात ते पीठ एकदम कोमट होऊन जातं. त्यामुळे तुम्ही हाताने सुद्धा मळू शकता नंतर. तुम्ही बघू शकता मी पहिले वाटीने मळलं ते पीठ, नंतर हाताने पूर्ण एकजीव करून घेतलं. फक्त एवढं करावं लागतं ह्या पोळीसाठी, की हे पीठ जास्त स्मॅश करावं लागतं हाताने. त्यामुळे आपली तांदळाची पोळी एकदम मस्त येते. खूप जण तांदळाची भाकरी सुद्धा करतात, पण पोळी तव्यावर एकदम तूप लावून मस्त भाजता येते आणि खायला पण छान लागते. त्यामुळे मी तांदळाची पोळीच करते. त्यानंतर काय करायचं आपल्याला हे पीठ खूप मळून घ्यायचं. शक्यतो त्याला मूठ आपण गव्हाच्या पिठाला जशी मूठ देऊन मळतो तसं एकदम मस्त मळून घ्यायचं. त्यानंतर तवा एकदम मस्त तापू द्यायचा आणि हे तांदळाची पिठाची एक लाटी करायची. तांदळाच्या पिठातच बुडवायची, गव्हाच्या पिठात नाही बुडवायची, नाही तर आपली पोळी तुटून जाईल. तांदळाच्या पिठात बुडवून आपण जशी पोळी लाटतो तशी पोळी लाटायची आणि तव्यावर छान तूप किंवा बटर लावून शेकून घ्यायची. याने काय होईल, की तुमचं डाएट पण होईल आणि तुमचे पोट पण भरल्यासारखे वाटेल. नुसते भात खाऊन पोट भरल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे जे डाएट करतात त्यांच्यासाठी एकदम उपयोगी टिप आहे ही. तुम्ही भात न खाता तांदळाची जर अशी पोळी केली तर तुमचे पोट एकदम मस्त भरल्यासारखे वाटेल आणि तुमचं डाएट सुद्धा होईल. काय होतं ना, खूप वेळा तांदळाची पिठाची पोळी अगदी गोल गरगरीत येत नाही. त्यामुळे आपल्याकडे एखादे गोल भांडे किंवा गोल मोठी वाटी असेल तर त्याने आपण ही पोळी कट करून घ्यायची. त्यामुळे पोळी पण छान मस्त गोल दिसते आणि खायला पण मज्जा येते. आणि ही पोळी तुम्ही कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्ही केलेली जी भाजी असते तिच्याबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता, ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकता. कशाही बरोबर ही पोळी खूप छान लागते. फक्त थोडं तूप लावा. तुपामुळे पोळी अजून मस्त लागते. त्यामुळे तूप लावायला नक्की विसरू नका. एकदा नक्की ट्राय करा ही पोळी. छान लागते आणि तुमचे डाएट पण पूर्ण होईल आणि तुम्हाला पोटभर अगदी जेवल्यासारखे सुद्धा वाटेल. त्यामुळे आमच्या घरी सुद्धा डाएट करणारे भरपूर जण आहेत. त्यामुळे अशीच पोळी आम्ही करतो. फक्त पीठ मळताना एक गोष्ट लक्षात असू द्या, की पीठ एकदम चांगले मळून घ्या. अशी मस्त टम्म फुगणारी तुमची तांदळाची पोळी येईल. कधी करता मग तुम्ही ही पोळी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही पोळी आवडली तर मला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या रेसिपीज घेऊन. तोपर्यंत ही व्हिडिओ लाईक नक्की करा. चला तर मग बाय.